नाही तृषा जलाची, हे जीर्ण वस्त्र झाले परी नाही आस त्याची. मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची, जाऊ कशी रिकामी जीवित काय तुझी. अन्नाची नाही भूक नाही तृषा जलाची, हे जीर्ण वस्त्र झाले परी नाही आस त्याची. मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची, जाऊ कशी रिकामी जीवित काय तुझी. आले तुझ्याच दारी मी घेऊनीच झोळी, मज भीक घाली देवा सर्वाहुनी निराळी. मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी, परी अंतरात माझ्या मूर्ती तुझी रहावी. नसता कृपा द्यायची झोळी कशी भरावी, ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी. मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी, परी अंतरात माझ्या मूर्ती तुझी रहावी. नसता कृपा द्यायची झोळी कशी भरावी, ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी. आले तुझ्याच दारी ही घेऊनीच झोळी, मज भीक घाली देवा सर्व. नमस्कार. नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध आष्टीकर आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. काय मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? वा वा वा. खूप छान छान प्रश्न घेऊन आपण अनेक एपिसोड या यशस्विता कार्यक्रमामधनं भेटतो आहोत. सरांनी खूप छान तऱ्हेने कधी भक्तीवर, कधी कौटुंबिक प्रश्नांवर, कधी सामाजिक प्रश्नांवर मार्गदर्शन केलं. त्यावेळेला तर सरांनी थोडं विड्रॉ होता आलं पाहिजे या विषयावर खूपच छान मार्गदर्शन केलेलं होतं. आणि अशा विविध विषयांमधून जाताना मागच्या वेळेपासून एक वेगळाच भाग सरांनी आपल्याला मार्गदर्शनासाठी घेतलाय. तो म्हणजे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये थोडासा वादाचा असलेला भाग. कोणता? अहो तोच तो. हे सगळं विज्ञानावर आधारित आहे का असं तरुण पिढी विचारते आणि आपण त्यांना अध्यात्माकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतो. मग विज्ञान आणि अध्यात्म ह्यामध्ये नेमकं काय आहे हेच तर सर सांगतायत. इतक्या छान तऱ्हेने हे सगळे मुद्दे आपल्यापर्यंत येत आहेत आणि तुम्हा सगळ्यांचं पण कौतुक आहे बरं का. हे सगळं इतकं मनापासून तुम्ही ऐकलं आणि अक्षरशः हा विषय घेतला आणि हा विषय खूप छान आहे म्हणून तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. खूप छान वाटलं की तुम्ही सगळेजण मनापासून ऐकता आहात, म्हणजेच निश्चितपणे तुम्ही हे सगळं आचरणात आणणार आहात आणि तुम्हा सगळ्यांची छान प्रगती होणार आहे. पण सरांनी सांगितलं तसं बरं का की हा जो भाग आपण घेतलेला आहे तो एका एपिसोडमध्ये नक्कीच पूर्ण होणार नाहीये. मग आजचा आपला त्या पुढचा प्रश्न आणि सरांचं त्या पुढचं मार्गदर्शन. उत्सुकता आहे ना मनामध्ये? चला थेट सरांशी संवाद साधूया. सर, इतकं छान तुम्ही विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालत चाललेले आहात. उत्सुकताना अशी शिगेला पोचली आहे. प्रतिक्रियांचा जो पाऊस पडला त्यामध्ये अनेकांनी लिहिलं की पुढचा एपिसोड ऐकण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर आज काय सांगा? पुढचा एपिसोड ऐकण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. आज काय ते सांगायलाच पाहिजे ना. बरोबर, कारण लोकांनी कळवत आहे पुढचा एपिसोड. हो बरोबर बरोबर.
असं म्हणेन की विज्ञान आणि अध्यात्म हे खरंच संपणारा भाग आहे का? मला वाटतं आज सांगून सुद्धा तो पुरेसा नाही होणार. बरं बरं. ना तुम्ही परत म्हणाल उत्सुकता ताणली जाते, पण ही खरी गोष्ट आहे. हा विषय तसा आहे ना की विज्ञान आणि अध्यात्म. खरं म्हटलं तर सगळं विज्ञानच आहे, पण ऋषी मुनींनी केलेलं विज्ञान हे धरलं जात नाही. आमचे सायंटिस्ट ग्रेट आहेत हे मानलं जातं, आणि त्यामुळे त्यांच्या विज्ञानाला अध्यात्म म्हटलंय आणि यांच्या विज्ञानाला विज्ञान म्हटलंय. हाच सगळ्यात मोठा फरक आहे. बर बर. बरं, आता पुढे जाऊन तुम्हाला काही भाग सांगायचे झाले तर इथे विज्ञानामध्ये कर्तृत्व आहे आणि अध्यात्मामध्ये दातृत्व आहे. वा. आता इथे जर तुम्ही विचार केलात तर विज्ञानामध्ये प्रत्येक गोष्ट केली गेली पाहिजे. करता हा महत्वाचा आहे. तुम्ही काहीतरी करा तर त्याचे रिझल्ट अनुभवा. तुम्ही काही केलं नाही तर काही घडणार नाही. मग हे जे काही करणं आहे ना, याला कर्तृत्व म्हटलं गेलं. विज्ञानामध्ये कर्तृत्व आहे, आणि त्याचाच दुसरा भाग जर आपण बघितला तर अध्यात्मामध्ये दातृत्व आहे. आता हे दातृत्व म्हणजे काय? अगदी सोपं आहे की नाही? माणूस नेहमी उत्सुक असतो दान धर्म करायला, पण खरंच करतो का हो? आज आज जसा ब्युटी पार्लर मध्ये जाण्याचा अवेअरनेस प्रत्येकाचा वाढलाय ना, अगदी आपल्या घरी काम करायला बाई येते तिचा पण अवेअरनेस वाढलाय की माझ्या भुवया कोरलेल्या पाहिजे असं पाहिजे. तसंच सर दानधर्माचा पण अवेअरनेस खूप वाढलाय नाही? वाढलाय. दान धर्म केलं पाहिजे. पण हा दान धर्म कसा असतो बघा, की एखाद्या देवळामध्ये देणगी द्यायची आहे. ती देणगी देताना पहिला विचार येतो, ह्या देवळामध्ये मला देणगी द्यायची आहे, त्यांचं कार्य काय? खरंच ते सत्कर्म करतायत का? मग तिथे जे काही मी पैसे देईन त्याची पावती मला मिळते का? आता मी तर असं म्हणेन की हे दानच नाही. दान असं असलं पाहिजे ना की या हाताने तुम्ही दिलं तर त्या हाताला कळता कामा नये. क्या बात आहे. हे दान आहे. पण आम्ही दान नाही करत. आम्ही काय करतो, आमचे पैसे आहेत ते योग्य तऱ्हेने वापरले गेले पाहिजेत आणि त्याची पोच पावती मला पाहिजे. दानाची कसली आली आहे पोच पावती? सर तुम्ही आता असं म्हटल्यानंतर मला आठवलं की अनेक देवळांमध्ये एक टाईल किंवा संगमरवरी दगड बसवला असतो, ह्याच्या स्मरणार्थ त्याच्या स्मरणार्थ इतके रुपये. ते आता मला परत असं सगळं नजरेसमोर आलं. त्याच्याही पेक्षा वेगळा भाग सांगतो ना. हे नजरेत आलं हा एक भाग झाला. दुसरा त्याचा भाग काय, हुंडी ठेवण्याची पद्धत आहे. ही कुठनं सुरू झाली तर तिरुपतीवर. तिरुपतीला हुंडी हा प्रकार फार मोठा होता. मग हुंडीमध्ये जे काही दिलं जायचं ते मी स्वतः असं बघितलेलं आहे की गळ्यातली चेन काढून त्या हुंडीमध्ये टाकली. आता ह्याची काय पोच पावती आहे? काही नाही. हा श्रद्धेचा भाग आहे, हा विश्वासाचा भाग आहे की माझ्याकडे काहीतरी आहे ते मी दान करून टाकतो, आणि त्याचा पुढे उल्लेख करूनही फायदा नाही, कारण तुम्ही प्रूव्ह नाही करू शकत. हे जे कृत्य आहे ना, हे अध्यात्मामध्येच असू शकतं. हे सायन्स मध्ये असणार नाही. मग तुम्ही जे काही दान करता ते किती प्रमाणात करता, आणि ते जितक्या प्रमाणात तुम्ही करता तितक्या प्रमाणात नेचर तुम्हाला त्याचे रिझल्ट देतो. तुम्हाला अशा गोष्टी दिल्या जातात. मग माणसांनी कसलं कसलं दान करावं? अनेक दानाबद्दल आपण मागच्या काही भागांमध्ये बोललोय, पण याच्यामध्ये मी तुम्हाला एक वेगळा अजून भाग असा सांगेन ना की अन्नदान, पाण्याचं दान हे जरूर करा. कारण जेव्हा तुम्ही थर्ड डायमेन्शन सोडून चौथ्या डायमेन्शन मध्ये जाल, म्हणजे त्याला आपण दोन भागात म्हणतो, स्वर्ग आहे, नरक आहे, अमुक आहे. पण ह्या लोकांमध्ये जेव्हा तुम्ही जाल ना, तेव्हा तुम्हाला अन्न पाणी कमी नाही पडणार. बर बर बर. तुम्ही वस्त्रदान करत असाल, तिकडे गेल्यानंतर तुम्हाला वस्त्र भरपूर मिळाली, काय उपयोग आहे त्याचा? तुमचा जीव एवढाच आहे, वस्त्र किती लागणार आहे त्याला?
पण खायला एवढं एवढं तरी लागेल ना. खरंय, मग हे जर दान केलं तर वरती त्याचा उपयोग जास्त होऊ शकतो. याच्या पुढच्या भागात तुम्हाला सांगायचं झालं तर सायन्समध्ये शक्ती आहे आणि अध्यात्मामध्ये भक्ती आहे. वा. आता ह्या शक्ती आणि भक्ती याचं काय कसं रिलेट करणार? सगळं व्यवहारिक आहे. इथे बसून सगळं करा, छान करा, तुमच्या आयुष्यामध्ये आनंद राहील. सायन्समध्ये शक्ती आहे असं मी म्हटलं ना. मग शक्ती म्हणजे काय तर काहीतरी करून दाखवायचंय तुम्हाला. तुमच्याकडे टूल्स पाहिजेत त्यासाठी आणि या टूल्सच्या माध्यमातून तुम्ही जी काही कृत्य करता ती शक्तीमध्ये रूपांतर होतात. अगदी याच्यामध्ये बॉम्ब पण आले कारण तुम्ही काहीतरी क्रिएट केलं. आता बॉम्ब मध्ये किती शक्ती आहे बघा. एखाद्या ठिकाणी टाका, आजूबाजूचं सगळं उद्ध्वस्त करेल. पण ही शक्ती काम करते. पण अध्यात्मामध्ये भक्ती काम करते. आणि या भक्तीचं तुम्हाला असं सांगतो की शक्तीला लढा देण्यासाठी सुद्धा भक्ती उपयोगाची. अगदी साधं उदाहरण म्हणू आपण. एखादा माणूस तुम्हाला मारायला आला. आता तुम्ही त्याला मारलं, त्यांनी तुला मारलं तर दोघांमध्ये काही फरक राहिला नाही. पण जर तुमच्याकडे भक्ती खूप असेल तर तुम्ही नुसत्या तुमच्या नजरेच्या ताकदीने त्याला थांबवून ठेवू शकता. तो तुम्हाला मारू शकणार नाही, हात उचलू शकणार नाही. ही किती भक्तीची ताकद आहे बघा. पण एवढी भक्ती खरंच आज आहे का? एवढ्या लेवलला आपण भक्तीला जातोय का? भक्त म्हटलं ना तर एकच नाव सगळ्यांच्या डोळ्यापुढे येऊ शकेल आणि ते म्हणजे हनुमान. त्याच्यासारखी भक्ती कोणी केलीच नाही हो. जे आपण अनेक नावं घेऊ पण त्याच्या पलीकडे आपण जाऊ नाही शकणार. अल्टिमेट नाव म्हणजे आपण म्हणू हनुमान. मग या हनुमानासारखी भक्ती कदाचित आपल्याला नाही जमणार पण त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तर करू. निश्चितच. तुमची श्रद्धा असली पाहिजे, तुमचा विश्वास असला पाहिजे आणि मग ती भक्ती जी आहे ना ही तुम्हाला तारून नेऊ शकते सगळ्या गोष्टींमधनं. शक्तीला भक्तीची जर जोड दिली तर किती मोठा फायदा होईल बघा. पण आपले लोक असे आहेत ना की खूप विद्वान लोक कधी एकत्र येतच नाहीत. पण ते जर एकत्र आले तर किती काही करू शकतील अजून बघा. आता ह्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं खूप आहे नाही. खरंय. पण मजा येते सर. जसं जसं तुम्ही ह्या सगळ्या जोड्या सांगताय की दातृत्व, कर्तृत्व किंवा शक्ती, भक्ती, खूपच छान वाटतंय. एक एक पदर उलगडत चाललेला आहे आणि तो खरंच फरक लिहिताना जसं शाळेत विज्ञानाच्या परीक्षेमध्ये एक असायचं की फरक लिहा दोन गोष्टींमधला आणि आम्ही कॉलम करून ते लिहायचो. तशा तऱ्हेने तुम्ही एक्सप्लेन करून सांगतात तर मजा येते असं ऐकायला. खरंय खरंय. मी सगळ्या श्रोत्यांना पण असं सांगेन ना की ह्यांनी जसा आता उल्लेख केला की कॉलम करा आणि त्याच्यामध्ये हे भाग लिहा. रेफरन्स म्हणून तुम्हाला कधीतरी नक्कीच याचा फायदा होईल. सतत आचरणात आणणं फार कठीण होऊ शकेल पण कुठेतरी रेफरन्स असेल, कधीतरी वाचलं गेलं तर त्याचा किती आयुष्याला फायदा होईल बघा. नक्कीच. आता ह्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर विज्ञानामध्ये प्रकल्प आहेत आणि अध्यात्मामध्ये संकल्प आहेत. प्रकल्प म्हणजे काय तर आज आपण बघतो ना पेपरामध्ये भल्या मोठ्या बातम्या आलेल्या असतात की अमुक प्रकल्प नव्याने सुरू केला. थोडक्यात काय अमुक काम मी नव्याने सुरू केलं. हे दिसणाऱ्या गोष्टींबद्दल बोललं जातं की मला इथे रोड वाढवायचा आहे, मला इथे पाण्यासाठी लाईन द्यायची आहे. अनेक प्रकल्प याच्यामध्ये असतात. पण अध्यात्माचा तुम्ही जर विचार केलात तर अध्यात्मामध्ये संकल्प असतात. क्या बात आहे. आणि या संकल्पाचं महत्व मी वेगळ्या तऱ्हेने असे सांगेन की आयुष्यात तुम्हाला काहीही करायचं असेल तर संकल्प करून करा, ते नक्की यशस्वी होतं. तुम्हाला एखादा जप करायचा असेल तर जपासाठी सुद्धा आधी संकल्प केला जातो. एखादी पूजा करायची असेल तर या पूजेसाठी सुद्धा आधी संकल्प केला जातो. हो इतकंच काय पण आपण एक पुस्तक लिहिलंय तुम्हाला आठवत असेल नक्की काय म्हणून. हो हो. त्या नक्की कायच्या पुस्तकामध्ये लग्नाच्या आधी काही विधी केले जातात त्याचाही संकल्प असतो आणि तो अशासाठी असतो
की जे काही मधले दिवस लग्नापर्यंत आहेत तिथे काही विघ्न येऊ नये म्हणून हा संकल्प असतो. क्या बात, खूपच छान. जे लोक प्रामाणिकपणे हे संकल्प करतात त्यांच्या लग्नामध्ये काहीही विघ्न येत नाहीत. ज्या हल्लीची प्रॅक्टिस असेल, लग्न ठरतं आणि 3-4 महिन्यांनी लग्न होतात, मध्ये काही अडचणी येऊ शकतात. अगदी तुम्हाला सांगतो, मी सांगितलेली एक गोष्ट होती का, मुलीचं लग्न होतं, संपर्कामध्ये आलेली मुलगी होती आणि साखरपुडा झाला, लग्नाला 3 महिने होते. मी तिला असं सांगितलं की एक संकल्प कर की लग्न होईपर्यंत मी गणपतीची 1 माळ जप रोज करणार आहे. फार मोठा संकल्प नाही, 1 माळ करायला जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतील. मी का सांगितलं तेही मला माहित नाही, पण ती मुलगी असं म्हणाली की हा ठीक आहे, तितकेच करायचं आहे ना, लग्न झाल्यानंतर गरज नाही ना. म्हटलं अजिबात गरज नाही, लग्नापर्यंत कर. तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो की लग्न झालं, हल्ली लग्न एकाच वेळेला संपतं, म्हणजे संध्याकाळी रिसेप्शन वगैरे काही भाग नाहीये. साधारण 4:30-5ला सगळे फ्री झाले आणि 6 वाजता त्या लग्नाच्याच हॉलमध्ये एक मेसेज आला की तिथे सख्खे काका एक्सपायर झाले. आश्चर्य वाटेल तुम्हाला, त्या मुलीच्या वडिलांचा सखा भाऊ, त्या मुलीच्या वडिलांनी मला फोन करून सांगितला की ह्याचसाठी तिला 1 माळ ओढायला सांगितली होती का, की ते जर लग्नाच्या काही दिवस आधी गेले असते किंवा लग्नाच्या दिवशी सकाळी गेले असते तर हे कार्य करणंच कठीण होतं, पण हे तुम्ही पुढे ढकलून दिलं. म्हटलं हे मला माहित नव्हतं, पण मला त्यावेळेला वाटलं की हिने काहीतरी संकल्प करावा आणि तो तिने केला, त्याचा फायदा झाला. व्यक्ती जाणार आहे त्याला काही इलाज नाहीये, पण ती जाताना दुसऱ्यांना अडचणीत आणू नये हा मोठा भाग आहे. तुम्हाला सांगतो, परवाच एक ग्रहस्थ मला भेटले आणि त्या ग्रहस्थाने मला असं सांगितलं की माझ्या घरात आनंदाचे क्षण मी अनुभवलेच नाही. आणि याचं उत्तम किंवा लेटेस्ट उदाहरण ते म्हणाले, 4 दिवसापूर्वी मी नवीन घर बांधलं, सजवलं होतं छान आणि त्याची वास्तू शांत होती आणि त्यावेळेला जवळचा नातेवाईक एक्सपायर झाला. मी तो आनंद घेऊ शकलो नाही, लोकांना बोलवू शकलो नाही, कारण गेलेल्या व्यक्तीचं दुःख बघायचं की माझ्या घराचा आनंद बघायचा. वास्तू शांत नंतर होऊ शकते, कठीण आहे ना सर, आयुष्य कठीण आहे. पण हे सगळं का कठीण आहे तुम्हाला सांगतो, तर संकल्प नाही आहे. संकल्पाशिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही. बारीक बारीक गोष्टींसाठी सुद्धा संकल्प करा, तर तिथे फायदा होऊ शकतो. आता असाच भाग अजून पुढे, तुम्ही कंटाळू नका. सर कंटाळा नाही, उलट प्रत्येक क्षणी ना मन असं विचारात चाललंय की खरंच आहे ना, संकल्प संकल्प शब्द खूप ऐकलेला असतो, पण संकल्प इतकं काही करून जातो किंवा त्याचं महत्व आयुष्यात इतकं असू शकतं, हे असं ऐकल्यानंतर असं वाटतं की किती क्षण गेले नाही वाया. तेव्हा जर आधी कळलं असतं तर आजचं आयुष्य काही वेगळं असतं. पण देर आहे दुरुस्त आहे. आपण म्हणू की आतापासून आम्ही हे सगळं करायला लागू आणि निश्चितपणे सगळी कार्य निर्विघ्नपणे पार पडतील ह्या पुढे, नाही का? निश्चित निश्चित. आता ह्याच्या पुढचा भाग तुम्हाला सांग. येस. सायन्स मध्ये तंत्रज्ञान आहे, हो, आणि अध्यात्मामध्ये आत्मज्ञान आहे. वा. आता तंत्रज्ञान म्हणजे काय असा जर विचार केला तर आताच्या आधुनिक युगात ज्या काही गोष्टी चालू आहेत, ज्या हल्ली तुम्ही जर विचार केलात तर पंखा पण हळूहळू आउटडेटेड होत जाईल, कारण सगळ्या घरात एसी लागले आणि एसी लागल्यामुळे पंख्याचं कार्य काय हा एक प्रश्न येतो. तुम्हाला गमतीचा भाग सांगतो, म्हणजे या तंत्रज्ञानापासून आपण अजून किती लांब आहोत किंवा काय होतं. एकदा एका दुकानात होतो, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू विकणारा ओळखीचा आहे, त्याच्या तिथे बसलो होतो. तर एक ग्रहस्थ आले, पंख्याबद्दल ते माहिती विचारत होते. मग आज काय, पंखे रिमोटवर आहेत, पंखे म्युझिकल आहेत, सगळं आधुनिक टेक्नॉलॉजी त्यांनी सांगितली. आणि त्या माणसाने एक असा पंखा घेतला, हा घेऊ का असं त्यांनी विचारलं एका पंख्याकडे. तर तो दुकानदार त्याला म्हणतोय की तुम्हाला वाऱ्यासाठी पंखा हवाय का असाच हवाय. तर तो म्हणतो वाऱ्यासाठी हवाय. मग म्हणाल तो तुमच्या कामाचा नाही.
तर मी असा बावटासारखा त्या दोघांकडे बघत राहिलो की अरे वाऱ्यासाठी पंखा म्हणजे पंखा अजून कशासाठी असतो. पण त्याचं बोलणं वगैरे झालं, तो माणूस निघून गेला आणि मी त्या मालकाला विचारलं की अरे हे काय वाऱ्यासाठी पंखा नाही तर कशासाठी असतो. तो म्हणाला हल्ली एसी ऑफिस असतात सगळी, पण त्या एसी मध्ये नुसती ब्लेड्स फिरली पाहिजेत, पंख्याचा एक लुक आला पाहिजे किंवा वातावरण ते पंखे असल्याचं आलं पाहिजे, ह्यासाठी तो पंखा आहे. त्याने हवा येत नाही, फक्त तो शांतपणे फिरत राहतो. मग दुसरा भाग त्याने असं सांगितलं याच्यामध्ये की एसी जो काही ब्लो सोडतो किंवा जे काही कूल करतो, ती एअर सर्क्युलेट होण्यासाठी हे फॅन उपयोगी आहेत. हे फॅन वारा देत नाही. एसी बंद करून तुम्ही लावलेत आणि पंख्याखाली बसूया म्हटलं तर काय उपयोग नाही. आता हे तंत्रज्ञान किती विकसित झालंय बघा, हे सायन्स. आता इथे तुम्हाला सांगायचं झालं तर अध्यात्मामध्ये आत्मज्ञान आहे. हे आत्मज्ञान म्हणजे काय, जेव्हा तुम्ही साधनेला बसता तेव्हा तुम्हाला काही इंट्युशन्स येतात. अमुक गोष्ट झाली पाहिजे, अमुक गोष्ट केली पाहिजे, अमुक ठिकाणी जा, अमुक माणसाला भेट, सगळं सगळं कळू शकतं. पण हे आपण साधनेच्या माध्यमातून करतो, याला आत्मज्ञान म्हणू शकतो. तंत्रज्ञान हा टेक्निकल भाग झाला, पण आत्मज्ञान हे तुमच्या आतून येतं आणि ते तुम्हाला स्पार्क करून जातं की तुम्हाला काय केलं पाहिजे. बघा, ज्या माणसाला आत्मज्ञान झालं ना, त्याला आयुष्यात कसलीही समस्या येऊ शकत नाही. तंत्रज्ञानाच्या साह्याने तुम्ही सुख अनुभवू शकता, आत्मज्ञानाच्या साह्याने तुम्ही पाहिजे त्या गोष्टीमध्ये आनंद घेऊ शकता. क्या बात है, क्या बात है. किती सोपं आहे. आता ह्याच्या पुढे जाऊन अजून तुम्हाला सांग, तर सायन्स हे उपभोगाला पोषक आहे, हो, आणि अध्यात्म हे त्यागाला पोषक आहे. वा, मस्त. उपभोग आणि त्याग या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जीवनात आलोय, मग जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्टी ज्या तुमच्या पुढ्यात येत आहेत त्याचा उपभोग घेतला पाहिजे. जसं आपण म्हणून त्याच घरामध्ये तंत्रज्ञानाच्या साह्याने फ्रीज आला, त्याचा उपयोग नाही घेतला तर काय उपयोग आहे. वस्तू स्टोअर पण करता येतात आणि त्या खाताना त्याचा आनंदही घेता येतो. काही वेळेला त्या फ्रीज मध्येच खराब होऊन जातात, तो भाग वेगळा, पण ते आपण दुर्लक्ष केलंय म्हणून होतं. पण तंत्रज्ञान व्यवस्थित आहे. मग सायन्स जे आहे ना, हे याचा उपभोग घ्या असं सांग, आणि अध्यात्म सांगतं या सगळ्या गोष्टींचा त्याग करा. कोणतीही गोष्ट तुम्हाला नसली तरी त्याचा त्रास वाटता कामा नये, कारण अध्यात्मामध्ये इतके विलीन होऊन जाणं की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब जायचं आहे आणि ह्या कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला मोह नसला पाहिजे. त्याग करा. मग हा जो भाग आहे हा अतिशय सुंदर आहे. एकदा तुम्हाला त्या त्यागाची सवय झाली की तुम्हाला ह्या गोष्टींचा मोह राहणारच नाही. त्या गोष्टींपासून किती लांब तुम्ही निघून जाल हे बघा. पण मला वाटतं आज पण आपण इथे थांबूया. आणखीन काही मुद्दे आहेत ते पुढच्या आठवड्यात घेतले तर चालतील का? क्या बात आहे सर, चालेल ना. म्हणजे खरंच हा विषय तुम्ही इतका छान रंगवत आहात की वेळ कधी संपून गेलेला आहे आणि पुढच्या आठवड्यात भेटण्याची वेळ आली सुद्धा असं वाटायला लागलेलं आहे. पण निश्चित या विषयावर आम्हाला पुढच्या आठवड्यात सुद्धा ऐकायला खूप आवडेल सर. खूपच छान. काय मंडळी, नक्की आवडेल ना? सरांनी विषय इतका छान तऱ्हेने उलगडून सांगितलेला आहे की अध्यात्मामध्ये काय आहे आणि विज्ञानामध्ये काय आहे. विज्ञान करता करता, त्याग करता करता खरंच आपल्याला नको असलेल्या विचारांचा त्याग करू शकलो तर किती साध्या साध्या गोष्टीतनं आपण विचार करत एका टोकाला पोचतो. म्हटली तर ती गोष्ट खूप साधी असते, पण धरून ठेवून मानसिक त्रास किती करून घेतो ना. मग आपण असं म्हणूया की त्याग अनेक गोष्टींमधनं करत जायचं आहे, दान अनेक तऱ्हेने करत जायचं आहे. सरांनी प्रत्येक गोष्टी सांगितलं, कुठे दानाचं महत्व आहे, कुठे त्यागाचं महत्व आहे, त्याच बरोबरीने विज्ञानात कशाचं महत्व आहे. आचरणात आणायला सोपं आहे ना. अनेक लोक म्हणतात ऐकल्यानंतर पटतंय, पण सगळं आचरणात आणायचं म्हटलं तर आजूबाजूच्या परिस्थितीमुळे थोडं अवघड वाटतंय. अहो, हे विषय आपल्यापर्यंत येत आहेत ना,
हीच खूप पुण्याची गोष्ट आहे. आचरणात आणणं हा प्रयत्न सुरू ठेवावा लागतो. हे जर इतकं सोपं असतं तर मला असं वाटतं हे सृष्टीचं रहाट गाडगं या तऱ्हेने चालून 84 लक्ष योनी इथे निर्माणच झाल्या नसत्या ना. आला माणूस की जा मोक्षाला, आला माणूस की जा मोक्षाला, नाही का? सोपं झालं असतं, पण ते इतकं सोपं नाही आहे. पण चला, पुण्यवान आहोत आपण की आपल्याकडे आतुरालय आहे आणि गोखले सर आहेत जे आपल्याला या ट्रॅकवर नेण्याचा प्रयत्न करतायत. चला चला, या ट्रॅकवरून प्रवासाला सुरुवात करूया. तसा विचार करायला सुरुवात करूया. अहो, बॅक ऑफ द माइंड विचार जरी सुरू राहिले ना तरी खूप फरक पडणार आहे. काळजी करू नका, यातनं आपल्या प्रत्येकाची प्रगती होणारच आहे. सरांनी आपल्याला प्रॉमिस केलाय पुढच्या आठवड्यामध्ये परत विज्ञान आणि अध्यात्म यातला फरक याचा एपिसोड येणारच आहे. अजूनही सरांकडे यावरचे मुद्दे आहेत. मजा आहे ना? भरपूर अभ्यास करायला मिळतोय ना? चला, पुढच्या रविवारी आपण परत नवीन एपिसोड मध्ये याच प्रश्नावर सरांशी चर्चा करणार आहोतच. पुन्हा भेटूया यशस्वितामध्ये. तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद.